एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही आले आणि तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रिपसाठी विथ माय फादर साईड फॅमिली, म्हणजे पप्पांकडच्या फॅमिलीसोबत ट्रिपला चाललो आहे. आणि कुठे चाललो आहे? भंडारदरा, म्हणजे वन डे ट्रिप आहे. आणि आत्ता वाजले 4 आणि आम्हाला 4:30पर्यंत म्हणजे सगळेजण जमणार. आणि मग आम्ही गाडी गेली, मग आम्ही त्याच्यामध्ये जाणार आहे आणि खूप मौज मस्ती करणार आहे. मम्मीच्या साईडची फॅमिली बाई आहे, बट पप्पांकडची साईडची फॅमिली वगैरे राहिली. सो तर आज मी तुम्हाला दाखवेन. तर आता मी मस्त रेडी वगैरे झाली आहे आणि मम्मी वगैरे पण ते सगळेजण रेडी. तर इथे आम्ही खूप दिवसानंतर जमलो होतो सगळेजण, म्हणून सगळेजण खूप हॅपी होते. सगळ्यांच्या स्माईल इतक्या भारी वाटत होत्या. आणि मग त्याच्यानंतर आम्ही सगळ्या बहिणी मस्त इकडे लुडो खेळत बसलो होतो, बोर होत होतं म्हणून. त्याच्यानंतर मग अशी धमाल मस्त मजा वगैरे केली आम्ही. त्याच्यानंतर इकडे मस्त सगळ्यांनी गाणे लावून दिले होते, सगळे मस्त डान्स करत होते आणि आम्ही पण मस्त गाणी म्हणत होतो आणि डान्स करत होतो. गंगेला सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा. गंगेला सोनेरी घाट घाटाला पडल्या 100, घाटाला पडल्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. मेरे लाडी को सासर वाली को लेके जाओ क्या? मेरे लाडी को सासर वाली को लेके जाओ क्या? जाओ क्या? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? न बोल मैं हलगी बजाऊं क्या? मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या? न बोल मैं हलगी बजाऊं क्या? को डरने का नहीं, वो बुलाती है मगर जाने का नहीं. तर या सगळ्यांना मस्त सारखे ड्रेसेस घातले गाईस. हा तुम पिओ. आता आम्ही इथे डॅमच्या इथे पोचलो होतो भंडारदऱ्याला आणि इथे पाऊस सुरू झाला. आम्ही जसं पोचलो तिथे लगेच पाऊस सुरू झाला आणि इतकी हवा चालू होती त्या साईडला, जिकडे पाणी होतं त्या साईडला. तर मस्त आम्ही इथे उभे राहिलो, पण इतकी हवा चालू होती म्हणून आम्ही वापस तिकडनं उतरलो आणि आम्ही गेलो वसुंधरा वॉटरफॉलसाठी. आणि इथे मस्त आतून ते पण आलेले होते. तर मध्येच इकडे एक मंदिर होतं, तर सगळेजण बोलले की आपण मंदिराचं दर्शन पण घेऊन घेऊ. आणि मग आम्ही मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथे फोटो काढायला एक स्पॉट पण होता. तर मग सगळ्यांचं तिकडे फोटो सेशन वगैरे चालू होतं आणि मी मस्त इकडे सगळे माझ्या भावांसोबत व्हिडिओ वगैरे काढला.
आणि त्याच्यानंतर इथे सगळेजण मस्त फोटोज वगैरे काढत होते. मग त्याच्यानंतर सगळेजण ठरवतात की बुवा आधी जेवण करून घ्यावं आणि मग नंतर मग आपल्याला जिकडे जायचं आहे वसुंधरा वॉटरफॉलला तिकडे. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो जेवण करायला आणि जेवण करायला आम्हाला इतकी भारी जागा भेटली होती. मस्त समोर असे डोंगर होते आणि त्याच्यासमोर आम्ही मस्त इथे चटई वगैरे टाकून जेवायला बसलो होतो सगळेजण. तर मग आता आमचे सगळ्यांचे जेवण झालेले होते आणि इथे माझी आणि याची मस्त अशी वेगळीच मजा चालू होती. आणि मग नंतर शेवटी आम्ही आमच्या स्पॉटवरती पोचलो. इकडून आम्हाला पायी जायचं होतं आणि ही आमची पार्किंग होती. इथे इतकं भारी वाटत होतं तर आम्ही असं इमॅजिन करत होते तिथे किती भारी वाटणार आहे. आणि मग त्याच्यानंतर आपला श्री यायचा राहिला होता फ्रेममध्ये तर आता त्याला घेतला आधी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही मस्त निघालो वसुंधरा वॉटरफॉलसाठी. आणि आता इथे इतकं भारी वाटत होतं. आम्ही लिटरली त्या वॉटरफॉलच्या खाली म्हणजे ओलवत होतो आणि एकदम छान वाटत होतं. असं मस्त सगळ्यांनी एन्जॉय केलं. इतके व्हिडिओज काढले, इतके फोटोज काढले, खूपच सारे फोटोज काढले. आणि माझे सगळे व्हिडिओज आणि फोटोज मी इन्स्टाला अपलोड केलेले आहे. मी इन्स्टा ID मेन्शन करते तो प्लीज जाऊन बघा. तर मग इथेच आपली ट्रिप एंड झाली होती आणि खूप जास्त पाऊस पण पडत होता आणि आम्ही इथे टी ब्रेकसाठी थांबलो होतो आणि इथे मस्त शेकोटी पण करत होतो कारण की खूप थंडी वाजत होती तिथे. आणि मग नंतर सगळेजण असे जमले, सगळ्यांनी कपडे वगैरे चेंज केले आणि मग आम्ही इथे मस्त नीट फ्रेश वगैरे झालो आणि मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी. यानंतर आम्ही इथे रात्री जेवायला थांबलो होतो. बाकीचे जण नॉनव्हेज हॉटेलमध्ये गेले होते आणि आम्ही इकडे व्हेज हॉटेलमध्ये होतो जे व्हेज खाणार होते. इथे मस्त अशी मांजर होती, ती आमच्या अवतीभवतीच फिरत होती. आणि मग त्याच्यानंतर आम्ही असं मस्त जेवण वगैरे केलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जायला वापस. आणि हीच होती आमची आजची ट्रिप आणि खूप मजा आली, खूप मस्ती केली. तर याच्यानंतर व्लॉग लवकरच येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब, लाईक, कमेंट अँड शेअर. Thank you.